डायरेक्ट माणूस बाहेर येतो ना, ते खूप आवडतं मला. इतकं प्रिव्हिलेज्ड फीचर आहे जिंकलं ना. Good morning मित्रांनो, it's time for gym with this cutie peachy new shoes. Let's go. हाँ सेम ही कपड़ा है जो कल रात को पहना था, बिकॉज कल रात्रि जिम करून आलो, डायरेक्ट झोपलो और फिर सुबह उठ के मतलब ऑलमोस्ट दोपहर को, अभी 12 बजले. सो दोपहर को उठ के आ गए जिम. सुबह नहीं गए आज, पर काय माहीत नाही. बट कल भाई वी हैव टू गो सुबह, बिकॉज उद्या निखिलेश येणार. ट्रेडमिलच्या दिवशी तो नाही येत, बट बाकी वर्कआउट के दिन वो होता है. एंड दिस इज़ अ वेरी गुड थिंग. ऑलमोस्ट रीचिंग डे 21. ते बोलतात ना 21 डेज अगर तुम एक चीज़ करोगे तो फिर तुमको हैबिट लग जाएगी. काइंड ऑफ लागली. एंड फ्रेश होके अपन घर पे आ गए हैं. सनस्क्रीन सीरम वगैरह लगा दिया है. एंड बहुत लोग बाहर मिलके मेरे को बोल रहे हैं, व्हाट्सएप कर रहे हैं, यूट्यूब कमेंट कर रहे हैं, सब लोग बोल रहे हैं भाई क्रेजी लग रहा है ये लुक, और बारीक वगैरह झाला है तो स्टॉप इट यार. एंड इट्स टाइम फाइनली फॉर घरचं जेवण. ॲक्च्युली बहुत दिनों बाद घरचं जेवण करतोय, मला असं वाटतं. सॅटर्डे संडे नहीं किया बिकॉज शूट में था. कल भी नहीं हुआ बिकॉज कामात होतो. But आज it's final time for घरचं जेवण, which is मच्छी. Yes, काय मच्छी? नेहमी मच्छी नसते. हां, व्हेज पण खातो मी. हां, सो दिस इज ज्वारीची भाकरी, दिस इज उसळ, दिस इज तिखट आमटी विथ घी नीट, अँड दिस इज ओमलेट. बिकॉज आज आपण दोपहर को आहे ना 12 वाजता सुपर यू खाऊन गेलो आपण. तर नाश्ता झाला नाही, तर मी आईला बोललो की ऑमलेट इथे टाकून दे, मिक्स करके कार्यक्रम कर डालते हैं. लेकिन कल से अपन ब्रेकफास्ट करेंगे, डोंट वरी. अंगावर येऊ नका, रिलॅक्स. सो आता अपन जा रहे हैं नीचे. सिद्धांत आला शूट करायला, ओमकार साले आहे, और एक आदमी और चीज आया है जिसके बारे में एक्चुअली मैं बहुत महीनों से सोच रहा था. तो फाइनली अभी उसको देखते हैं. क्या कार्निवल बोले. शाबाश. क्या बोलते हो भाई, कैसे हो? बढ़िया. हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हाच फुल आहे ना, ह्याच्यातच सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यात सगळ्या गोष्टी. 1800 फीचर्स. ओके. जवळपास बोचे कंट्रोल वगैरे दिलेले आहेत. ओके. इन्स्ट्रुमेंट सिस्टम सर्व प्लॅटफॉर्म दिले, अँड्रॉइड ॲपल घातले, आणि राईटला आपलं डिजिटल क्लस्टर म्हटलं. आणि इथे हे काय नाही, तिथे काय नाही, हे मार्जिन आहे. मार्जिन कनेक्टेड आहे, त्यामुळे फक्त ते. ओके. व्हेंटिलेशन ड्रायव्हर, को ड्रायव्हर. ओ अच्छा, हे व्हेंटिलेटेड सीट्स ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर. ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर. हिटिंग पाहिजे असेल हिटिंग. आता समजा आपण पुढे प्रेस, पुढे प्रेस हिटिंग, मागे कूल. हे पार्किंग, हे पार्किंगसाठी फ्रंट पार्किंग सेन्सर. हे आपलं रिव्हर्स 360. 360 व्ह्यू आहे. ड्राईव्ह मोड्स दिलेले आहेत. ड्राईव्ह मोड्समध्ये इको, नॉर्मल, स्पोर्ट्स. आपण त्या स्क्रीनला बघा ना, तिकडे आपल्याकडे ऑटो होल्ड दिलेलं, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक. हे टच स्क्रीन नाही. हा टच स्क्रीन असेल. टच स्क्रीन नाही. ओके. सनरूफ. ओके. अरे अरे आणि हे एका बटनावर, हे सिंगल बटन इकडे. हां भाई, हा आयटम जिंकलाय भाई. दरवाजा आणि मागे पण एक सनरूफ. विषय म्हणजे काय. अरे तेव्हा आला मग पाया घालून याचे पैसे. भाई वसूल. अच्छा, पूर्ण काय बोलतो त्याला, रिक्लायनर. नाही, झोपेंद्र विषय आणि डायरेक्ट निघायची बात. आणि हे माझं सेट आहे.
हा कुठे सर तर तुम्ही काय बिअर पिताय सर कुठली गाडी आहे ही पुढे काय पुढे काय बोलतो ही फायनल तुझी रिक्लायनर नक्की नाही इन्फॉर्मेशन राईट आहे ना म्हणजे नाही ही एवढी होते नाही म्हणजे इन्फॉर्मेशन राईट आहे ना परत लोक मला मारतील पण हे जे आहे आणि असंच जायची जी पुण्याला पाहते वरती बघत बघत अरे भाई एक नंबर असा व्ह्यू मार ऍप्स थोडे माय गॉड वर्कआउट पण होऊ शकतो या गाडीत जिम प्लस ट्रॅव्हल चांगलं तिसरी सीट भाई हे काय हा भाई असं पण होतं माझं पण होतं शिंदे तुम्ही कम्फर्टेबल हो खूप जागा आहे. तू तिथे का टच करतो मी का नाही टच करत अरे मोठे आहे माझी हाईट थोडी जास्त आहे. म्हणून आणि ही सीट मागे थोडी बॅक पण पाहिजे तू कम्फर्टेबल आहे अरे हे काय भरपूर ना असं आहे डायरेक्ट मी USB C टाईप तिथे पण USB C टाईप काय बोलतो थ्री झोन क्लायमेट कंट्रोल म्हणजे काय तिघांचे वेगळे मधल्या सीटचे मधल्या केबिनचं शेवटच्या केबिनचं आणि एंडच्या केबिनचं सुरुवातीच्या केबिनचं इकडे मागे टेम्परेचर वगैरे पण हां तिकडे पण सेट करू शकतो एवढी मोठी स्पेस आहे गाडीतून उतरताना मला असं जरा नीट उतरायला खूप आवडतं ते असं तडफडत खूप मरायला होतं एकदम तर हे असं डायरेक्ट चढलो हे इकडे कोणते कंट्रोल्स आहेत दरवाजावर व्हेंटिलेशन आणि हीटेड दोन्ही ऑप्शन्स आहेत. बट कोणाची अच्छा हे पण हिटेड आहेत का अच्छा हेड्स अप डिस्प्ले हा दिसतोय अरे बाप ऍड्रेस आणि स्पीड दिसतोय चांगली मोठा एर्टिगा व्हर्जन आहे स्पेस्ड आउट आणि अशीच पाहिजे एकदमच ते हिरोईन पिक्चर मधली वाटते का असं सकाळी एकदम सनकिस्ड मेन म्हणजे हा एक फीचर जो आपल्याकडे पडद्याच्या फॉर्म मध्ये आहे वॅगनआर आणि एर्टिगा मध्ये हा फीचर खूप महत्वाचा आहे भाई इकडची पण ओपन होते स्पीकर कोणते बोसचे स्पीकर्स अच्छा बोस बोस बोलतोय मी बोस बोलला हा माझ्यावरती सळणारे विरोधक अपोजिट डजन या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन दोघात दोन खंबेलोड आम्ही पळवतो भाजन जो तालमीत घास किती स्पीकर आहेत टोटल 12 हे दरवाजाचा बाप विषय नाही तर दरवाजा ओपन करतो आणि मागचा घेऊन जायचा कोणतरी डायरेक्ट बाप आता ही चालून बघू कशी तसं तर गोसावीलाच आवडते चालवायला पण आपण पण थोडी फील घेऊ कशी आहे चालवायला तेवढी मोठी वाटते वाटतच नाही वाटत नाही आणि खूप मोठी आहे पण ना हे बघ इकडे दिसतंय ना ज्याने डायरेक्ट कॉन्फिडन्स येतोय आणि एक्सेलरेटर आणि ब्रेक पण थोडा असं असा कंट्रोल मध्ये की वाटत नाही की अशी जाते खूप कशी काय मोठं काहीतरी चाललंय असं नाही वाटत म्हणजे बॉडी रोल जास्त होत नाही सर अच्छा ओके अच्छा बॉडी रोल हे बॉडी इफ यू नो मागे तर म्हणजे असे बँकवेट मध्ये बसलेली माणसं वाटत सगळी आपण एवढी हार्ड गाडी चालवतो एर्टिगा सर्व्हिसिंग न करून म्हणून आपल्याला सवय नाही आणि जास्तच स्मूथ आहे म्हणजे 8 स्पीड 2.2 हा 8 स्पीड 2.2 2200 सीसी 2200 सीसी 8 गिअर डीसीटी आहे ना सॉरी एटी आहे सर डीसीटी पेट्रोल मध्ये येते अच्छा ओके Stock ही डिझेल हा डिझेल मध्ये येते पेट्रोल अच्छा ही पण पेट्रोल ही कोणती डिझेल. डिझेल मध्ये येते अच्छा, पेट्रोल डिझेल. मध्ये नाही आणि काय ऍव्हरेज काय एव्हरेज आता तुमच्यावर आहे तरी अंदाज म्हणजे काय कंपनी काय 8 10 12
हे किया. हा सर बोला ना. एक आता 5 मिनिटांनी निघतो इथून ठाण्यामधून आणि नमस्कार किया. ठीक आहे म्हणजे सर तुम्हाला वणक्कम पिया. पिया पियाची बहीण पिया. कियाची बहीण किया म्हणाला रे. त्याला कळवा स्टेशनला थांबव. ब्लॅक आणि व्हाईट. त्याच्यात काय तुमचं असं काय आर्टिक व्हाईट किंवा पर्ल व्हाईट असं काय आहे? ग्लेशियर पर्ल व्हाईट. आणि ब्लॅक ब्लॅक इज फ्युजन ब्लॅक. भाई डिक्कीत बसतो का? भाई डिक्की जामच मारतो याची. मोठी आहे. अनलॉक. इन्सल्ट. डिक्की ओपन. नाही एवढं नाही. अरे भाई बोरवेलचं पाणी काढू शकतो एवढं डीप शपथ. खरंच माणूस बसू शकतो रे याच्यात. 3 गणपती पण बसू शकतो आरामशीर. आणि याचं स्पेअर व्हील ह्याच्या खाली आहे. अच्छा सॉरी याच्यामध्ये स्पेअर व्हील येत नाही. ओके. स्पेअर व्हील येत. आणि हे फोल्ड करायला आहे का सीट पाडायला पाडण्यासाठी लगेच साठी तुमच्या वगैरे पूर्ण फ्लॅट करायचं. पूर्ण फ्लॅट करू. इथे पण चार्जिंग पॉइंट. टाइम फॉर शिंदे पीडी आज टेस्ट ड्राईव्ह आणि काहीतरी आता टेक्निकल नॉलेज भेटणार आहे आपल्याला. खूप लॅग फ्री होतं एकदम. गिअर शिफ्टिंग खूप स्मूथ आहे. ते ते नाही होत. ब्रेक्स पण मस्त आहेत. हो एकदम. हेड्स अप डिस्प्ले तर असं इतकं प्रिव्हिलेज्ड फीचर आहे. एवढं जिंकलं ना ते. हे किया ऐक ना. अरे नाहीये ते केलं. जबरदस्ती. काहीतरी बोल एकदा. बोल भाई. असंच बोल. अशी बोलली ना अशी आपण घेतल्यावर त्याच्यामध्ये करून घेऊया. हा. ती बोली बोल भाई. किंवा हे याचा म्यूट ऑडिओ करावा लागेल जर तो बोलला तर. अच्छा हे लाईट्स वगैरे पण आहे का? अँबियंट लाइटिंग मागे पण आहे इथे सीट्सला. हे काहीतरी न्यू आहे. हा हे काय आहे असे 2 चार्जिंग? दोन्ही ऑप्शन दिलेले. मल्टी ऑप्शन. USB आणि चार्जिंग आणि फुल चार्जिंग. आणि हे काय हे ग्रीन इकडे आपल्या वायरलेस चार्जरचे ऑप्शन आहेत. हो हे वायरलेस चार्जर आहे. आता ठेवून द्यायचे आणि मग तुम्हाला इंडिकेटर. आणि हे काय? हा पॅड दिलेलं. अच्छा ठेवायला पॅड. ओके. कप होल्डर्स पण आहेत. गेट पास आहेत सगळे. सांभाळ एकदम क्यूट दिसते. तर मला डायरेक्ट माणूस बाहेर येतो ना ते खूप आवडतं मला. हा असं बाहेर डायरेक्ट. ते असं नाही की असं वगैरे बाहेर खरंच नाही. ते मला बेसिक फीचर आहे बट खूप बाप वाटतो. कडक यार. समोरून पण गाडी एकदमच क्रेझी विषय. अँड ॲक्च्युली ही गाडी किया कार्निवल खूप वर्षांपासून मार्केटमध्ये आहे बट मला ती आवडली नव्हती बिकॉज वाईस जरा वेगळे असं अंड्यासारखी वाटत होती. अभी ये जो आया ना इसके लिए मैं 2 साल रुका हूँ. फाइनली इट हैज़ कम अँड इट इज़ व्हेरी स्मूथ अँड कर्वी. हे LED वगैरे पण कडक आहे त्याचे. हे जे आहेत ग्रिल वगैरे पण. आणि लुक बहुत ही स्पोर्टी है और बहुत ही फाइन है. एकदमच असं माझ्या चेहऱ्यासारखं झालं. एकदमच क्लीन 2025 वाला फील आलेला आहे. आणि बाजूनी पण लांब लचक आहे बट वाटत नाही चालवताना. बिलकुलच वाटत नाही. आणि पता नाही 82 lakhs डिझेल ओनली 2 कलर्स. अरे भाई सर्वात बेस्ट फीचर आहे सर्वात. हा आणि सनरूफ. तू बाहेर ना उघडायचं. तू बसताना येतो ना इकडे ड्रायव्हर जो गाडी काढणार त्याच्याकडे वरती बटन. कुठे बटन? हे बंद कर. बटन वाला फीचर जिंकलाय. डोर ओपन कर. तू डोर ओपन कर ना. अरे गोसावीचा पोपट. इकडनं नाही दरवाजा ओपन करायला. मागचा दरवाजा
बटन लावू आपण. ड्रायव्हरला ओपन करायचं दरवाजा. म्हणून बोललेलो नको ओव्हर इन्फॉर्मेशन तुझं. हो भाई प्रोजेक्टर हे उघडं ना एकदम. हा हे जरा इंजिन तर टेस्ट करायची बात आहे. आता एवढं F1 वगैरेला जातो दुबईला तर बघितलं पाहिजे ना. मॅक्स वर्सेवन कधी भेटला तर सांगायला की यामध्ये काय काय आहे. लावायचं विवायचं नाही. अच्छा डायरेक्ट लटकतं नाही. काय कळलं. पिंक कलरचं मस्त 80 लाख दे बाकी 2 मी देतो. काय बोलतो तुला रोज पिकअप करायला येईल. तुझा आवाज नाही येते पण आवाज नाही. एंड अपन घर पे आ गए हैं आफ्टर लॉट ऑफ डिस्कशंस विथ यू नो हु एंड रील वगैरह भी एक्चुअली डिस्कस कर रहे थे. एक रील भी शूट किया हमने जिसका BTS कल के ब्लॉग में आएगा. तो प्लीज डू वॉच इट. सबस्क्राईब करून ठेवा आताच. नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा म्हणजे उद्याच्या ब्लॉग में तुम्हाला बघायला भेटेल. एंड इट्स टाइम फॉर ऑफकोर्स द फेवरेट टाइम ऑफ द डे लामलेट विषय इट इज. एंड कैसा लगा आपको ये ब्लॉग प्लीज नीचे कमेंट्स में बताइए. कशी वाटली ही गाड़ी प्लीज जरा बताइए. क्योंकि मेरे को ना इम्पल्सिव्ह डिसिजन बिलकुल नाही लेले काय. इम्पल्सिव्ह डिसिजन म्हणजे की अशी आवडलं की पटकन घेऊन टाकायचं आणि नंतर मला असं वाटतं अरे जरूरत था क्या नव्हतं वाटतं. एर्टिगा मी खुश था. असं नको मला करायला. मी एक दिवस असं म्हणजे 1-2 दिवस मी थांबतो. असं काय डिसिजन घ्यायचं असेल ना तर मी 1-2 दिवस थांबतो आणि त्याच्यानंतर जर मला वाटलं की वर्थ इट आहे तर मग मी घेतो. बट काही गोष्टी असतात फॉर एक्झाम्पल मला माईक जर पाहिजेच आहे गरजेचा आहेच आणि हा जर चांगला आहे मला माहिती मी सगळा रिव्ह्यू बघितला तर मी घेऊन टाकतो. बट असे जे डिसिजन्स असतात ते विचार करून घेतले पाहिजे असं मला वाटतं. बट त्याच्यासाठी तुम्हीच मदत करू शकता. प्लीज नीचे कमेंट्स में बताइए. ये सेगमेंट में मेरे को ये कार बहुत कंफर्टेबल लगती है क्योंकि बहुत सारे कार्स मैंने देखे बट कंफर्ट लेवल जो है ना ये लेवल का मेरे को किसी कार में नहीं मिलता. किसी भी कार में नहीं मिलता कारण खूप स्पेशियस है. तुम्ही बघितलं मी झोपू शकतो गाडीत. एंड मैंने मतलब ये किसी को तो बताया था एक कार फैनेटिक को कि मैं ये गाड़ी सोच रहा हूँ. तर तो जरा वेड़ा आ रहा था. बोला भाई तू ना एक्चुअली वो गाड़ी ले रहा है जो लोग जब 50 साल की उम्र के हो जाते तभी ले लेते हैं. बट तोच माझा विषय आहे ना की मेरे को ये टॉर्क ये पावर ये इतना हॉर्स पावर मला त्याची काहीही सवय नाही आहे. मेरे को कम्फर्ट लेवल चाहिए बिकॉज आई एम अ मुंबईकर. गाडीत पूर्ण आयुष्य काढावं लागतं आपल्याला. अँड गाडी में ऐसा काम भी प्रॉपरली हो सकता है यार. मतलब लॅपटॉप वगैरे घेऊन एवढा स्ट्रेस्ड आउट आहे तर काम वगैरे भी हो सकतं तर सगळंच सॉर्टेड होईल माझं. तो इसके लिए मैं कार सोच रहा हूँ. बट आपकी क्या सोच है प्लीज ये नीचे मुझे कॉमेंट्स में बताइए. काय या सेगमेंट मध्ये अजून काय बाब असेल. अगेन मी बोलतोय कम्फर्ट मॅटर्स. इंजिन वगैरह ठीक है. इंजिन तो ऑफकोर्स अच्छा चाहिए मेरे को एकदम पण घाण नको है. बट इंजिन मेरे को इतना मैटर नहीं करता जितना कम्फर्ट मैटर करता है. तो उसके बारे में प्लीज नीचे कॉमेंट्स में मेरे को बताइए. आणि खूप वर्षांपासून जसं मी बोललो की विचार करतोय गाडी घ्यायची. कम्फर्ट फॉर मी इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सो त्याप्रमाणे ही 0 डाऊन झाली. आता काय करायचं काय माहित नाही. बहुत सारे विचार बिकॉज फायनली ही गाडी आलेली आहे मार्केटमध्ये. सो आता घेऊन टाकायची का अजून थांबायचं तुम्ही बताओ भाई मेरे को. बट थैंक यू सो मच चीकू शेट फॉर सेंडिंग द कार भाई. ये गाड़ी एक्चुअली मुझे लगता है कि ये मिल नहीं रही है टेस्ट ड्राइव के लिए बिकॉज इतना मार्केट में आई नहीं है और बाहर डिलिव्हरी पण नाही आले. सो मला काय कुठे बघायला पण नाही भेटत आहे. बट चीकू शेटने पाठवली. सो थँक्यू अँड या दॅट्स अबाउट इट. लाइक शेयर सब्सक्राइब फाट बिलीव इन मैजिक एंड हंसता लगो. मेरे को पता है कि तुम लोग बोल रहे हो कि अरे वायरलेस चार्जिंग में तुम लोग इतना फ्लिप आउट क्यों हो रहे हो. सनरूफ पे इतना क्यों फ्लिप आउट हो रहे हो. देखो भाई बचपन से मेरा सपना था कि सनरूफ वाली गाड़ी चाहिए मेरे को. लेकिन वो भी ली नहीं बिकॉज ती खूप महाग असायची. वायरलेस चार्जिंग हे ते बघितलं नव्हतं हा फीचर. मतलब हे जे बेसिक फीचर आहे जसं ते हेड्स ऑन डिस्प्ले जे आहे ये फीचर हम लोग को बहुत खुश कर देता है. तो आय थिंक दिस इज अ व्हेरी कॉमन मॅन सपने जे मी कधी पूर्ण नाही केले आणि म्हणून ते बघून आम्ही खूप खुश होतो. 360 डिग्री कॅमेरा हे बघून काहीतरी वेगळंच वाटतं भाई. काय एकदम क्रेझीच वाटतं. हे बोलतात ना द चाइल्ड इनसाइड यू गेट्स हॅपी ते आहे.